माझे ज्येष्ठ सहकारी आणि आपले लोकप्रिय खासदार हेमंतजी गोडसे साहेब आज तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत चांगला दिवस आहे की नाशिकसारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन मशीनची वर्कशॉप होती आणि 1981ला त्यावेळेची स्थापना झाली. त्यावेळी फक्त इथं ट्रॅक्शनचं काम होत होतं आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होत होतं. परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती हे दोन्ही कामं होणार आहेत आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था इथं नसल्यामुळं जर एखादं तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची. परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी एक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे. ही नाशिकच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरं तर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंतजी गोडसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि 18-19ला 53 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मोदीजीच्या सरकारनं या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे. या वर्कशॉपमुळं केवळ नाशिकला फायदा आहे असं नाही आहे. नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येतं आहे, परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खरं तर 1862ला पहिली रेल्वे नाशिकला आली आणि 1921ला या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन झालं. नाशिक हा एक विभाग आमच्या रेल्वेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा विभाग आहे. गेले वर्षभर खासदार साहेब आमचा पाठलाग करतात की साहेब या ठिकाणी 250 एकर जागा आम्ही घेतली, परंतु पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आम्ही उभं करू न शकल्यामुळं या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. मागच्याही बजेटमध्ये त्यांनी विनंती केली, याही बजेटमध्ये विनंती केली